नमस्कार मित्रांनो, आज 27 तारीख मनोज जरांगे पाटील मराठा बांधवांसह मुंबईकडे निघतात. परंतु मुंबईमध्ये जरांगे पाटलांना आंदोलनाला बसण्यासाठी परवानगी नाकारली गेली. त्या पार्श्वभूमीवरती रात्रीला बडे मुद्दे मध्ये चर्चा चालू होती की ओबीसी मधून मराठा बांधवांना 27% आरक्षण देणं शक्य आहे का, हा त्यांचा चर्चेचा विषय होता. त्यामध्ये हरिभाऊ राठोड यांनी स्पष्टपणे फॉर्म्युला मांडलेला आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देता येतंय, ओबीसीला धक्का न लावता देता येतंय. आणि त्यांनी ते सांगत असताना हे पटवून सांगितलं की आज 27% आरक्षण ओबीसीचं आहे, त्यातून 19% आरक्षण आता ज्यामध्ये मराठा समाज जाणार आहे. बाकीचं NT VJNT यांच्यामध्ये तर मराठा समाजाचा संबंध येत नाही. परंतु 69% जरी मराठा समाज घुसला असं आपण गृहीत धरलं तरी सुद्धा मराठा समाजामध्ये शिरल्यानं ओबीसी धक्का लागत नाही असं हरिभाऊ राठोड ठासून सांगतायत. आणि हरिभाऊ राठोड हा व्यक्ती जो आहे ते या आरक्षणासंदर्भामध्ये ते अभ्यासक आहेत. अगदी मंडल आयोग लागू झाला त्यावेळेला शरद पवार साहेबांनी सुद्धा त्याचं सहकार्य घेतलेलं आहे, अशी ती व्यक्ती आहे. आणि त्यांनी जर हा फॉर्म्युला मांडत असतील तर सरकारला ऐकायला काय अडचण आहे. विलास बडे यांनी त्यांना प्रश्न विचारला की महाराष्ट्रामधला इतका मोठा मराठा समाज जर 27% ओबीसी मध्ये आला तर फरक कसं पडणार नाही, ओबीसी धक्का कसं लागणार नाही. तर ते पटवून सांगत असताना त्यांनी हे सांगितलं की सुप्रीम कोर्टाचे असे कितीतरी निर्णय आहेत की ज्यामध्ये असं प्रोव्हिजन आहे की त्याच्या आधारावरती ओबीसीचं आरक्षण हे 38% आपण त्याला देत आहे. म्हणजे आज 27% आरक्षण आहे तेच ओबीसीचं 38% आरक्षण होईल, म्हणजे 11% आरक्षण वाढेल. आणि मग त्यातून कुणबीला 10% आरक्षण देऊन टाका, म्हणजे मराठ्यांना 10% ओबीसी मधून का द्यायचं की आज दुसरं प्रोव्हिजनच नाहीये आणि इथंच आरक्षण भेटलं तर ते सुरक्षित आणि खात्रीशीरपणे टिकू शकतं, म्हणून ओबीसीतून पाहिजे. परंतु आज आहे त्या लोकांना धक्का लागलेला नसेल तर 10% कुणबीला आरक्षण देऊन टाका. आणि मग हे 10% वाढणार आहेत ना रे, 27 ते 37% 38% झालं, ओबीसी धक्का कुठं लागतोय. इतकं सुटसुटीतपणे सांगत असताना शासन हे का स्वीकारत नाही, हा मोठा विषय आहे. आणि त्यांनी सांगितलं की अगदी उद्याला सुद्धा जरांगे पाटलांचं हे जे आंदोलन आहे स्टॉप होऊ शकते. फक्त एक GR काढायचा आहे, मराठा कुणबी तत्सम जात आहे, विषय क्लोज, प्रॉब्लेमच सॉल्व. म्हणजे फार मोठी प्रक्रिया आहे, किचकट कायदेशीर प्रक्रिया आहे, असा काहीच विषय नाही. एक GR काढायचा आहे, मराठा आणि कुणबी तत्सम जात आहेत म्हणून. आणि एवढं काढल्याच्या नंतर प्रश्न भेटला, ओबीसी मध्ये आरक्षण भेटलं. आणि मग आज ती जी बाकीची प्रक्रिया आहे ती जी 38% न्यायचं आहे तर ते 38% घेऊन जावा आणि सगळ्या करून टाका, कोणाला धक्का लागणार नाही. खुद्द हरिभाऊ राठोड त्यांच्या शब्दामध्ये काय सांगतायत आपण ते ऐकू. आता मला सांगा, ते म्हणतायत की फक्त मराठा शब्द घ्या आणि तो पटकन इकडे ओबीसीच्या यादीत टाका. असं खरंच कायदेशीर दृष्ट्या शक्य होईल का? ते आत्ताच्या घडीला जेव्हा एक आरक्षण अस्तित्वात आहे, 10% आरक्षण, अशा परिस्थितीत ते शक्य आहे का? हो, शक्य आहे. आणि कसं करावं लागेल? मराठा कुणबी तत्सम आहे असा एक GR काढायचा. आजच्या आजही काढू शकता, म्हणजे हे आंदोलन तुम्ही उद्या रोखू शकता, एवढं सोपं काम आहे. पण आरक्षण देताना तुम्हाला सब कॅटेगरायझेशन करावं लागेल. भारतरत्न कर्पूरी ठाकूर फॉर्म्युला काय आहे त्यानुसार आपल्याला जर सब कॅटेगरायझेशन केलं, जसं आपण मंडल आयोग लागू केलं होतं तेव्हा मान्य शरद पवार साहेबांनी धनगर समाजाला वेगळं आरक्षण दिलं, वंजारी समाजाला वेगळं आरक्षण द्यायचं, तसंच आता कुणबी मराठ्यांना वेगळं आरक्षण द्यायचं आणि हा प्रश्न मिटून जाईल आणि कोणाला धक्का लागणार नाही, ओबीसीच्या कुठल्याच याला धक्का लागणार नाही. ऑन द कॉन्ट्ररी ओबीसीला जो प्रचंड असा धक्का लागलेला आहे त्या धक्क्यातून बाहेर पडतील आणि त्यामुळे खरं म्हणजे ओबीसीचा फायदा होईल. ओबीसी मराठ्यांना आरक्षण देणं याच्यामध्ये ओबीसीचा फायदा आहे.
कायमचा फायदा आहे, नाही तर आता कायमचं आमच्या हरिभाऊ थोडस लक्षात आलं नाही म्हणून मी विचारतो. लक्षात नाही आलं, जर ओबीसीच्या 27% मराठा समाजाला घेतलं तरी ओबीसीना धक्का लागत नाही अशा प्रकारची मांडणी जेव्हा तुम्ही करता तेव्हा ते स्पष्ट होत नाहीये की धक्का लागणार कसा नाही. मराठा समाजाचा व्हॉल्यूम जो आहे तो व्हॉल्यूम आपल्याला महाराष्ट्रातला माहित आहे की अशा परिस्थितीमध्ये इतका मोठा समाज जर 27% आला तर धक्का लागणार नाही, हे कसं तुम्ही सांगाल? नाही लागणार. हे बघा, जेव्हा धनगर समाज आणि वंजारी समाज आरक्षण मागत होतं तेव्हा आम्ही भटके मित्रांनी प्रचंड विरोध केला. आम्ही मोर्चे आंदोलन केले. मान्य तत्कालीन आमदार मखरामजी पवार आणि लक्ष्मण माने आणि आम्ही प्रचंड आंदोलन केलं. आम्ही सांगितलं की धनगरांना आणि वंजारी समाजाला भटक्या मुद्द्यामध्ये टाकू नका. मग त्याचा अभ्यास करून जेव्हा मंडल आयोग लागू झाला तेव्हा आम्ही त्यांना वेगळं आरक्षण दिलं. म्हणजे धनगरांना वेगळं आरक्षण दिलं, वंजाराला वेगळं आरक्षण दिलं, म्हणजे आम्हाला धक्का लागणार नाही. म्हणजे 17% द्या असं तुमचं म्हणणं आहे. 10% तर वेगळं आहेच, भटक्या विमुक्त जमातींसाठी 10% आहे. हे जे 17% आहे 17% मराठा समाजाला द्या असं तुमचं म्हणणं आहे? नाही, आता परिस्थिती बदलली आहे. तुम्हाला सांगतो, आपल्याला जे बांटे आयोगाने मोजणी केली आहे ओबीसी लोकांची, त्यांनी सांगितलं 37.88 लोकसंख्या आहे. त्याचा अर्थ आपण 38% आरक्षण ओबीसीना देऊ शकतो. म्हणजे 27 ऐवजी आपण 38% देऊ शकतो. 38% हे आणि 20% SC STचे, म्हणजे एकूण आपल्याला 58% आरक्षण देता येईल. जो आपण आता 62% दिलेलं आहे महाराष्ट्राने, त्याच्याही कमी. म्हणजे आता 62% दिलेच आहे ना तुम्ही, आणि मी सांगतो त्याप्रमाणे आपल्याला 58% फक्त आरक्षण. पण इंदिरा साहनी केसमध्ये मी थोडंसं इंदिरा साहनी केसमध्ये आता जे सुप्रीम कोर्टानं मागच्या वेळेस फडणवीस सरकारच्या वेळेस दिलेलं, त्यांच्या सरकारनं दिलेलं जे आरक्षण होतं ते नाकारताना तुम्ही 50% मर्यादा ओलांडताय असं सांगितलेलं होतं आणि मग ते रद्द केलं होतं. तुम्ही सांगताय त्यानुसार मग ती मर्यादा जर 58% गेली तर सुप्रीम कोर्टात ते टिकेल का? हा सांगतो, नाही टिकेल. आता यासाठी टिकेल की आपण ती मोजणी केली आहे आणि जे आता दिलेलं आहे जे 10% तर ते कसं टिकणार सांगा बरं. याचा अर्थ ते टिकणार नाही. ते 50%च्या वर दिले आहे तुम्ही. आता जे 10% मराठा समाजाला दिलेलं आहे, जे हायकोर्टात केस चालू आहे, ते कशावर टिकेल? मग ते टिकणार नाही. मग ते टिकणार नाही, त्याला म्हणजे हे नाही, बेस नाही. मी सांगतो त्याला बेस आहे, कारण लोकसंख्येच्या प्रमाणात आपल्याला देता येते. अनेक निर्णय आहे सुप्रीम कोर्टाचे, हायकोर्टात निर्णय. ठीक आहे. लोकसंख्या आतापर्यंत केली नव्हती, आता बांटे आयोगाने लोकसंख्या केली आहे, त्याच्यामुळे आपल्याला देता येऊ शकतं असं तुमचं म्हणणं आहे. मला